ओरिजिनल शिवसेना कुणाची या प्रश्नाचं उत्तर मतदारांनी निकालामधून दिलंय। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 9 उमेदवार विजयी झालेत, तर एकनाथ शिंदेंचे 7 खासदार विजयी झालेत। मतदारांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवरच विश्वास दर्शवल्याचं विजयी उमेदवारांच्या आकडेवारीवरून तरी दिसून येत आहे। राज्यभरात शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड जल्लोष केला। राज्यातील प्रत्येक विभागात शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवारांनी भगवा झेंडा फडकवला। शिवसेनेत 20 जून 2022 रोजी फूट पडली होती। त्यानंतर शिवसेना पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगानं एकनाथ शिंदेंच्या हाती दिला। मात्र जनतेच्या न्यायालयातला निकाल अजून लागलेला नव्हता। पक्षात फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच मोठी निवडणूक जाहीर झाली। त्यामुळे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे द्वेषानं प्रचाराच्या रणांगणात उतरले होते। दोन्ही नेत्यांनी राज्यभरात प्रचाराचा धुरळा उडवला। ज्या पक्षाचे उमेदवार जास्त निवडून येतील तोच पक्ष ओरिजिनल आहे हे दाखवून देण्याची पहिल्यांदाच मोठी संधी मिळाली होती। त्या संधीचं उद्धव ठाकरेंनी सोनं केलं। अपने आप को भगवान मानने वाले एक नेता है। भगवान हार गए हैं, नकली भगवान हार गए हैं और यहाँ की जो नकली संतान जिसने आपको कहा था उसने आपको हराया। लोकसभाच नव्हे तर आगामी विधानसभा निवडणुकीतही शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार मोठ्या संख्येनं निवडून येतील असा दावा पक्षाकडून करण्यात आला। महाशक्तीही आता एकनाथ शिंदेंना मदत करू शकत नाही असा टोला ठाकरे गटानं लगावला। जनतेची महाशक्ती उघडपणे आमच्या सोबत असल्याचा जोरदार टोला ठाकरे गटानं लगावलाय। खास करके महाराष्ट्र में शरद पवार साहब के नेतृत्व में उनकी पार्टी तोड़ दी, उद्धव ठाकरे जी के नेतृत्व में शिवसेना उनकी पार्टी तोड़ दी। महाराष्ट्र की जनता ने बदला लिया है और हम वापस ये कहूंगा, जब जब इस प्रकार के आप काम करेंगे महाराष्ट्र आपके खिलाफ खड़ा रहेगा। पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे, अंबादास दानवे, सुषमा अंधारे यांच्यासह पक्षात राहिलेल्या खासदार आणि आमदारांनी पक्षाच्या विजयासाठी मोठी मेहनत घेतली। ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पायउतार व्हावं लागलं, निवडणूक आयोगानं पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदेंकडे दिलं, हे राज्यातील जनतेला आवडलं नव्हतं। त्यामुळे उद्धव ठाकरेंबाबत साहजिकच मतदारांमध्ये सहानुभूतीची लाट होती। या लाटेनंच उद्धव ठाकरेंच्या उमेदवारांना विजयी केलं आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ओरिजिनल आहे यावर शिक्कामोर्तब झालं। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।